आता पृथ्वीराजाने वसुधेला सांगितलं की वसुधे, मला तुझं उद्धरण करायचं होतं म्हणून मी अवतार घेतला. आता माझं ईश्वरी कार्य संपलं, पण मी क्षत्रिय कुळात जन्म घेतलाय, तर क्षत्रियाने राजसूय यज्ञ केला पाहिजे. आणि राजसूय यज्ञ करण्याच्या आधी अश्वमेध यज्ञ करावा, म्हणून मी अश्वमेध यज्ञ करतो. मग अश्वमेध यज्ञ करण्यासाठी आमच्या पृथ्वीराजाने अनेक ऋषी मंडळींना बोलवलं. 1 वर्षापर्यंत चालणारा अश्वमेध यज्ञ संपन्न केला. 1 वर्ष संपलं, यज्ञ झाला, सगळे ऋषी मुनी निघून गेले. आता या पृथ्वीराजाला करमेना. यज्ञो वै विष्णु, विष्णुर्वै यज्ञ. आपल्या घरात समारंभ असला की सगळं घर भरतं, आणि दुसऱ्या दिवशी काय होतं? आता बघा तुम्हाला गुरुवारी किती रिकामं वाटतं. आम्ही 9 वाजता निघून जाऊ. पृथ्वीराजाला यज्ञ संपल्यानंतर करमेना असं झालं. आज यज्ञ संपला, उद्याचा दिवस मध्ये गेला, दुसऱ्या दिवशी परत अश्वमेध यज्ञ आरंभ झाला. कर्मच झालं. दुसरा 1 वर्षापर्यंत चालणारा यज्ञ झाला. तो यज्ञ संपला, 1 दिवस मध्ये गेला, परत करमेना. तिसरा यज्ञ केला. तिसरा यज्ञ झाल्यानंतर सगळे ऋषी मुनी निघाले. या ऋषी मुनींमध्ये मार्कंडेय ऋषींचे वडील होते, ज्यांचं नाव मृकुंड ऋषी. काय नाव? ते जायला निघणार. पृथ्वीराजाला सांगतायत, पृथ्वीराजा, तू असे 100 जरी यज्ञ केले ना, तुझ्या मनाचं समाधान होणार. त्या पृथ्वीराजाने सांगितलं, देवा खरंय म्हणे, तुम्ही जाल आणि मी उद्या परत तुम्हाला बोलवून घेणार. म्हणे मग म्हणे मी तुला एक यज्ञ सांगतो, तो यज्ञ कर. त्या यज्ञाचं फल असं येईल की तुला अक्षय्य तृप्ती. काय होईल? म्हणे महाराज, असा कुठला अक्षय्य तृप्ती देणारा यज्ञ? म्हणे श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानां धनम यस्मिन् पारमहंस्यमेव ममदं ज्ञानं परं गीयते यत्र ज्ञान विराग योग सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नरः. एक श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ नावाचा यज्ञ आहे, जो यज्ञ केल्यानंतर मनुष्याला तृप्ती होते. काय होते? तृप्ती. हा मनुष्याच्या जीवनातला सर्वोत्कृष्ट आनंद आहे. आता तुम्हाला हा अनुभव आहे की नाही मला माहिती नाही, पण आयुर्वेदात सांगितलंय, कितीही तुम्ही आकंठ भोजन करा, कितीही लाडू गुलाबजाम श्रीखंड खा, पण तृप्तीसाठी थोडासा दही भात पुरेसा असतो. काय असतो? थोडासा भात, अर्ध दही, अर्ध दूध साईचं, त्याच्यावर थोडस मीठ आणि लोणच्याची एक, तो 2 कवळ खाल्ले की काय झाली? तृप्ती. गुलाबजामने येत नाही, श्रीखंडाने येत नाही, पुरीने येत नाही, भाजीने येत नाही. आणि तो दही भात बायकोने वाढला तर मग काय प्रश्न? तृप्तीच तृप्ती. तृप्ती हा प्रत्येकाचा स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. इतर यज्ञ हे माणसाला तृप्ती देत नाही, पण भागवत काय देतं? तृप्ती देतं. म्हणून हे पृथ्वीराजा, तू भागवत कर. भागवत सप्ताह कर नव्हे बर का, कलियुगात 7 दिवसाचं भागवत. आमच्या पृथ्वीराजाने 3 वर्षाचं भागवत केलं. किती वर्षाचं? कलियुगात आपल्याला एवढं आयुष्य नाही, म्हणून किती दिवसाचं आहे? 7 दिवसाचा आहे. पण पृथ्वीराजाने भागवत ऐकलं आणि या भागवत ग्रंथाला नमस्कार केला. पृथ्वीराजा कोण होता? परीक्षिता साक्षात नारायण होता. भागवत काय आहे? नारायणाची कथा आहे. नारायणाची कथा नारायणाने ऐकली की नाही? वाल्मिकी ऋषींचं वाल्मिकी रामायण, लवकुश गातात ऐकले कोण? स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण. या वाक्यातलं महत्वाचा शब्द कुठला? कुठला शब्द आहे?
हा, स्वये शब्द कुठला आहे अंडरलाईनचा? ते राम ऐकतात ते महत्वाचं नाही, स्वये राम, प्रत्यक्ष राम रामायणाची कथा ऐकतो, स्वतः प्रत्यक्ष श्री कृष्ण भागवताची कथा ऐकतो. म्हणून भागवताची कथा ऐकत असताना साक्षात नारायणाचा कथास्थळी काय असतो? आविर्भाव असतो. इथे नारायण नसतं तर तुम्ही आम्ही बसलोच नसतो एवढ्या वेळ, आहे की नाही? देव असे तेथे उभा, जैसी समचरणाची शोभा. आमच्या नारायणाने भागवताला साष्टांग नमस्कार घातला आणि ऋषी मंडळ बसलेलं होतं. त्या ऋषी मंडळींना सांगितलं, मी आणि वसुधा म्हणजे मी आणि माझी पत्नी, आमची तुमच्याकडे एकच मागणी आहे. म्हणे काय? म्हणे दद्यात् दशसहस्त्रम कर्णंच, आम्हाला 10,000 कान दोघांना द्या. किती द्या? 10,000. ही भागवताची कथा एवढी गोड आहे, एवढी रसमयी आहे, एवढी ज्ञानमय आहे की ही कथा 10,000 कानांनी ऐकावी अशी आमची इच्छा आहे. आता 10,000 कान म्हणजे काय? एखाद्याला 10,000 कान दिले तर सगळीच कडे कान 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 लावावे लागतील. पण 10,000 कान या शब्दाचा अर्थ आहे या 2 कानात 10,000 कानांचं बळ द्या भगवंतांचे गुणानुवाद श्रवण करण्याचं. आणि भागवत कथा श्रवण केल्यानंतर पृथुराजाची तृप्ती झाली आणि पृथुराजा अवतार समाप्त करता झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता या पृथुराजाचा पुढचा जो वंश आहे त्याचं चरित्र मी तुला उद्या सूर्यवंशाच्या कथेत सांगेन. परीक्षिता उत्तानपाद राजा स्वयंभू मनुचा पुत्र होता. तसाच स्वयंभू मनुचा दुसरा पुत्र होता, त्याचं नाव प्रियव्रत. काय नाव? प्रियव्रत म्हणजे काय? तुम्हाला सोपं करून सांगतो, परमार्थ सोपा करतो. आवडेल तशी भक्ती करा. काय सांगितलं? तुमच्यावरती अशीच भक्ती करा, अशी करू नका, तशीच करा, तशी करू नका. याचं नाव प्रियव्रत. मला जसं आवडेल तसं मी व्रत आचरण करेन. मला आनंद येतो म्हणजे माझ्या नारायणाला येतो. मला खुर्चीवर बसून जप करायला आवडतं, आनंदाने करा, प्रियव्रत. तुम्ही कशावर बसून जप करतात ही गोष्ट गौण आहे. करायला बसून जमिनीवरच पाहिजे, आसनावरच केली पाहिजे, पण तो विषय कसा आहे? गौण. तुम्ही करतायत हे महत्वाचं. याचं नाव काय? प्रियव्रत. या प्रियव्रताला पुत्र झाला, त्याचं नाव राजा अग्निध्र. हाही वडिलांप्रमाणे भक्तिवान होता. पण या अग्निध्राने भगवंतांची अत्यंत उत्कृष्ट अशी अर्चन सेवा केली, म्हणजे देवपूजा. मी काल तुम्हाला सांगितलं होतं एकनाथ महाराजांची पूजा सांगे. एकनाथ महाराजांची पूजा किती श्रेष्ठ. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत. कसे? श्रीमंत. ते गरीब नव्हते. एकनाथ महाराज त्यांच्या घरी पळी, फुलपात्र, तामण सगळं सोन्याचं होतं. कशाचं होतं? सोन्याचा लोटा, कळशी. मग ती पूजेला एक कळशी कशी पुरेल? 2-4 कळशा, 2-4 फुलपात्रे, 2-4 पंचपात्री, 2-4 पळ्या. मग त्या सोन्याच्या आहेत म्हणून अशा पत्र्याच्या नाही, जाडजूड. 5 किलोचं तर तापमान. चंदनाचा, देवाला चंदनाच्या चौरंगावर बसून नारायणाची पूजा. एक गोपाळ कृष्णाची मूर्ती, समोर भला मोठा शाळीग्राम, आणि त्या शाळीग्राम शिळेची पूजा. सोन्याच्या वाटींमध्ये पंचामृत काढलेलं, पंचामृताची वाटी भरपूर भरलेली. देवाला म्हणजे नैवेद्याची वाटी नावच पडलंय. एवढी एवढी वाटी म्हणजे मोठ्या वाट्या दुधाच्या, दह्याच्या, तुपाच्या, मधाच्या भरलेल्या, त्यांच्यावरती 5-5 काड्या केशराच्या. अशी सगळी ती पूजा महाराज. आणि गोपाळ कृष्णाला, शाळीग्रामाला ते दूध व्हावं. मला एकनाथ दूध कसं वाहतो हे पाहण्यासाठी श्रीकृष्ण पाठीमागे उभा राहायचा.
एकनाथ महाराज उंच पुरे होते म्हणून भगवंत असा उभा राहायचा आणि पाहायचा. आपल्याला पुढचं दिसत नसलं की आपण असं उभं राहतो की नाही. मी प्रश्न विचारतो, पूजा कोणाची पाहतो कोण? कृष्ण पाहतो. मग कृष्णाने दही वाहताना पाहावं, मग तूप वाहताना पाहावं, मग मध वाहताना पाहावं. मग एकनाथ महाराजांनी दक्षिणावर्ती शंख घ्यावा, उजव्या बाजूचा शंख पुरुष सुक्त, विष्णू सुक्त, श्री सुक्ताने त्या शाळीग्रामावरती गायीच्या घरच्या गायीच्या दुधाने अभिषेक करावा, 5-10 लिटर दूध. मग तो अभिषेक झाला की देवाला कडक पाण्याने उठणं लावून धुवावं, सुवासिक अत्तर लावावे, कृष्णाला ठेवावं, केशराने केशर टाकलेलं गंध लावावं, कुठलेल्या हळदीचं हळद लावावी, हळदीपासून बनवलेलं कुंकू लावावं, जाई जुई मोगऱ्यांच्या माळा अर्पण कराव्यात, तुळशीची माळ घालावी आणि उदबत्ती निरांजन बाजूला काढून ठेवावी, मागे वळावं. गिरिजे नैवेद्य झाला का? आता देवाचा नैवेद्य असता तर गिरिजाबाईंनी तो तयारच ठेवलेला असता, पण एकनाथ महाराज सकाळीच संध्या करायला गोदावरीवरनं पाणी घेऊन यायचे आंघोळ करून. त्यावेळेस एकनाथ महाराजांच्या ओसरीमध्ये लोक बसलेले असायचे. कशासाठी? 12 वाजता कशासाठी? एकनाथ महाराज देवघरात तांब्या ठेवताना सांगायचे, गिरिजे 112 आहेत. किती आहेत? 112. गिरिजीने फक्त एकच काम करावे. बर 112 आहेत म्हणून शिऱ्याचा नैवेद्य चालत नाही, पुरणाचीच पोळी झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? गिरिजाबाई एकट्या स्वयंपाक करतायत, त्यांनी सांगावं थोडा थोडा अवधी आहे. आमचे नाथ महाराजांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणत देवघरात एरझाऱ्या माराव्या. गिरिजे झालं का? गिरिजे झालं का? हो हो झालं झालं, वाढते वाढते असं म्हणत नैवेद्याचं भलं मोठं थाराण गोपाळ कृष्णाला नैवेद्य अर्पण झालं. 100 लोकांच्या मुखातनं भगवंतांनी तो नैवेद्य भक्षण करावा. पण देवाने विचार केला की या एकनाथाला सोन्याचे भांडे देऊन मी चूक केली का? हा आनंदाने पूजा करतो, त्रास सगळा त्या गिरिजेला होतो. कोणाला होतो? याला सकाळी सांगायला काय लागतं, आज 112 आहेत, आज 115 आहेत, 5 वाढू शकतात. बर एकनाथ महाराजांचा अधिकार आहे, त्यांच्या पूजेत तर भगवंतालाही विक्षेप करण्याची इच्छा नाही. भगवंत गिरिजेच्या मदतीला एकनाथ महाराजांच्या काय म्हणून श्रीखंड. एकनाथ महाराजांची किती सेवा केली श्रीखंड्याने? काही ग्रंथाच्या आधाराने 12 वर्ष, काही ग्रंथाच्या आधाराने 24 वर्ष, काही ग्रंथाच्या आधाराने 36 वर्ष. तुम्ही म्हणाल बा गुरुजी एक आकडा काहीतरी सांगा नक्की. 12 खूप कमी वाटतात, 36 खूप जास्त वाटतात. आपण काय करू? 24 वर्ष नाथाघरी श्रीखंड्याने काय केली? सेवा केली भगवंताची. 24 वर्ष श्रीखंड्याने सेवा किती केली? एका वाक्यात विषय संपू. नाथ महाराज म्हणतात की श्रीखंड्याला 24 वर्षात कधी मी झोपलेलो पाहिजे आणि श्रीखंड्याला कधी मी पारोस बघितलं नाही. एवढ्यात सगळी सेवा आली. किती कार्य तत्पर असेल. काय सांगितलं मी? कधी आणि कधी पारोस नाही. याला म्हणायची भगवंतांची पूजा, की भगवंताला प्रगट करायला भाग पाडले. आपल्याकडे देवपूजा हे उरकण्याची एक रामभाऊ येतो मिसळ खायला नाशिकची म्हणे हो आत्ता पूजा उरकतो आलो. तसं काही मला पूजेला 5 मिनिटं लागतात. 4चं देव आणि तुला फार घाई असेल तर बायकोलाच करायला सांगितलं. आणि आमच्याकडे 8-8 दिवस नाही केलं तरी चालतं. कडक देव नाही आता देव कडक आणि मऊ हे पहिल्यांदा सांग. जिलबी असते कडक मऊ. सांगण्याचा मतितार्थ देव पूजा हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. भगवंत प्रगट. एकनाथ महाराजांवरती गुरु दत्तात्रेयांची कृपा.
जनार्दन स्वामी माहिती आहे त्यांची प्रत्यक्ष दत्ताने दर्शन किल्ल्यावर 3 शिरे 6 हात ही आरती एकनाथ महाराजांनी भगवंत श्रीकृष्ण ज्यांच्या घरी येऊन राहिला, साक्षात जगदंबेने ज्यांच्या घरामध्ये 3 वर्ष वास्तव्य ते एकनाथ महाराज, त्यांच्याकडे कुठली भक्ती होती? देव भक्ती. कुठली भक्ती? प्रामाणिक देव. आमच्या प्रियव्रत राजाचा पुत्र अग्निद्र हा उत्कृष्ट देव पूजा करत होता आणि एक दिवस नारायण प्रसन्न झाला. अग्निद्राने सांगितलं मला भगवत भक्त पुत्र, म्हणून या अग्निद्राला पुत्र झाला. त्याचं नाव राजा नाभी. काय नाव? नाभी राजा. नाभी राजाचं चरित्र पद्मपुराणात खूप वर्णन. हा नाभी राजा या जगतातला पहिला चक्रवर्ती सम्राट बरं का. आसेतू हिमाचल राज्य असलेला राजा कोण? नाभी राजा. या नाभी राजाच्या कथेत एक प्रसंग सांगितला. नाभी राजाने वडिलांकडचीच देवपूजेची भक्ती घेतली, कंटिन्यू केली, पण याची भक्ती वडिलांपेक्षाही कठोर. सवयी मन कृष्ण पदारविंदयु वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौर हरैर मंदिर मार्जनादिषु श्रुतिंचकाराच्युत सत्कथोदये. कसा होता हा नाभी राजा? म्हणे सवयी मन कृष्ण पदारविंदयो. याचं मन मुक्कामी कुठे असायचं? भगवंतांच्या पायाजवळ. तिकडे भरकटायचं नाही. सवयी मन कृष्ण पदारविंदयो. हा बोलायचा काय? वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. भगवंताबद्दलच बोलायचं, फालतू गप्पा मारायचा नाही. काम काय करायचा? म्हणे करौर हरैर मंदिर मार्जनादिषु. देवघरात तासन तास बसून राहायचं. कशासाठी? सकाळी स्वतः उठायचं, स्वतः सडा रांगोळी करायची, स्वतः देऊळ जाळायचं, स्वतः देव पूजेची तयारी करायची, स्वतः फुलं तोडायचे, स्वतः गंध घासायचं, स्वतः देवाचं सोड्यात पाणी भरायचं, मग देवाची पूजा करायची. देवाला जो नैवेद्य लागतो त्या नैवेद्यातले स्वतः पदार्थ पिकवावे. शेती करायचा कोणासाठी? गहू काढलेत, गव्हाची पोळी बनवायची, कणिक लागेल स्वतः दळायचा आणि मग भगवंतांची पूजा करायचा. करौर हरैर मंदिर मार्जनादिषु श्रुतिंचकाराच्युत सत्कथोदये. आणि ऐकायचा काय? फक्त भगवंतांची कथा, बाकी दुसरं काहीही ऐकायचा. आता चक्रवर्ती सम्राट आसेतू हिमाचल राज्य करणारा राजा गहू दळण्यापासून जर देवाची पूजा करत असेल तर राज्य कोणी करावं? म्हणे हेच तर आश्चर्य आहे. हा देवघरात बसायचा, देवघरातला कृष्ण याचं रूप घेऊन सिंहासनावर. हा कुठे? आणि देव कुठे? सवयी मन कृष्ण पदारविंदयु. भक्त भगवंताच्या पूजेत असला की भगवंत भक्ताचं काम करतो. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. काय ठेवली पाहिजे? असो. एक दिवशीचा प्रसंग, उन्हाळ्याचे दिवस. याने देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून पोळी बनवायला घेतली आणि कणिक फक्त आजच्या पुरती होती. पोळ्या 2 भाजल्या, देवाला नैवेद्य दाखवला, नैवेद्य झाला, भक्षण झाला. आता दळावं लागेल कणिक, तेव्हा उद्या नैवेद्य होईल म्हणून दळायला गहू घेतले आणि दळता दळता खीर पुरीचा नैवेद्य भक्षण केलेला याने. उन्हाळ्याचे दिवस, याला काय लागली? आणि डुलकी लागल्यानंतर श्रम करत होता, घाम येत होता. अचानक डुलकी लागलेली आहे, ती कधीही मोडू शकते अशी अवस्था. आपण झोपलोही होतो आणि नव्हतोय अशी जो क्षण असतो ना, त्या क्षणात एक प्रसंग घडला. पाठी मागून मंद सुगंधित वारा येऊ लागला. याला पूर्ण झोप लागलेली नव्हती, अर्धवट झोपेत होता आणि पाठी मागून एवढी मंद सुगंधित वाऱ्याची झुळूक कुठून आली.
म्हणून मागे वळून पाहिलं तर भगवंत स्वतः आपल्या औपत्याने काय करत होता? वारा घालत होता. सवयी मन कृष्ण पदारविंदयो वचांसी वैकुंठ कृणानुवर्णो. याला पत्नी मिळाली, तिचं नाव मेरुदेवी. काय नाव? या दोघांनी आता संसार सुरू केला. भगवंतांच्या भक्तीत रमण आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि एक दिवस दोघांनी असं ठरवलं की संसार रूपी वृक्षाला पुत्र झाल्याशिवाय फळ येत नाही. मग आपण जन्म द्यावा, तो कोणाला द्यावा? म्हणे आपण नारायणाला जन्म द्यावा, त्याला प्रत्यक्ष बोलवावं. म्हणून आपल्या गुरूंकडनं मंत्र घेतला आणि जनैष्ये तू नारायण स्वयं, साक्षात नारायणाने घरी जन्माला यावं अशी भक्ती सुरू केली. नारायण प्रगट झाला. स्वप्नामध्ये सांगितलं, हे नाभिराजा, मी आतापर्यंत अनेकानेक अवतार घेतले, सगळा धर्म सांगून झालेला आहे, पण मी अजून संन्यास धर्म सांगितलेला नाही. कुठला धर्म? आता नाशिककरांना संन्यास सांगण्याची गरज नाही. दर 12 वर्षांनी साधू संन्यासी लोक इथे येतात. घरदार प्रपंच सोडणं इतकं सोपं नाही. ते साधू किती भक्ती करतात हा वेगळा विषय, पण त्यांनी आधी पहिली पायरी चढून दाखवली. घर प्रपंच संसार सगळा काय केला? सोडून दाखवला. त्या संन्यासाचा एक संन्यास धर्म आहे आणि त्या धर्माचं निरूपण करण्यासाठी मी तुझ्या पोटी जन्माला आलो. तू भक्ती कर. आमच्या या नाभिराजाने मेरुदेवीने सर्वोत्कृष्ट भक्ती केली. भगवंतांच्या चिंतनामध्ये मग्न आहेत आणि एका शुभ मुहूर्तावरती या नाभिराजाच्या पोटी भगवंत जन्माला आला. श्री वृषभदेव भगवान की जय. कोण जन्माला आले? का बरं जन्माला आले? भागवतात सांगतायत, वेद हितार्थाय सत्यम कृणोतु. वेद वाक्य खरं करण्यासाठी हे जन्माला आले. लक्षात ठेवा, आपल्या धर्मामध्ये देव मानला नाही तरी चालतो, पण वेद हे मानावेच लागतात. देव माना अगर मानू नका. देव मानला तर त्याला आस्तिक आणि नाही मानला तर नास्तिक म्हणतात. हे चूक आहे. देव माना न माना. आर्य समाज आहे की नाही? माहितीये का? आर्य समाज फक्त अग्नीची पूजा करतो. ते देव मानत नाही. ते म्हणतात कृष्णच नाही, रामच नाही. न तस्या प्रतिमा असती अस्य नामम अहदीयशः. असा देवच नाही. पण ते आस्तिक आहेत, कारण ते वेदांना मानतात. कोणाला मानतात? तुम्ही देवाला माना मानू नका हा ज्याचा त्याचा मनाचा विषय आहे, पण वेदांना मानावंच लागतं. हे ऋषभदेव वेदार्थ सत्य करण्यासाठी भूतलावर आले. सर्वप्रथम याच वृषभदेवांना आपण भगवंतांचा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे 6वा अवतार समजतो. पण याच वृषभदेवांपासून एक हिंदूंचा अजून धर्म उदयाला आला, त्याचं नाव जैन. कुठला धर्म? जैन. आपण 6वा अवतार समजतो. ते वृषभदेवांना पहिला तीर्थंकर समजतात. काय समजतात? तीर्थंकर. आमच्या ऋषभदेवांनी वेदार्थ सांगितला. पहिला वेदार्थ सत्य. सत्य बोला, की नाही? खरं बोला. सत्यम वद. धर्मंचर. धर्माचं पालन करा. आणि दुसरा धर्म सांगितला अहिंसा परमो धर्म. हिंसा करू नका. हिंसा न करणं हाच खरा धर्म आहे. जैन लोकांनी हा दुसरा धर्म पक्का स्वीकारला बरं का. आपल्याला ते 19 साली नाकातनं जीवाणू जातात म्हणून मास्क लावायला लागलो. ते आधीपासून लावतात, की नाही? त्यांना मास्क आधीपासून होता. ते जमिनीच्या खाली उगवलेलं खात नाही. त्यांना किती विज्ञान माहिती आहे. नासा संस्था माहिती आहे की नाही? त्यांनी सिद्ध केलं की पोहे खायच्या चमचा एवढ्या मातीत कोटी कोटी जीवजंतू असतात. किती? त्या फक्त त्या यंत्रातनं पाहावं लागतं. मग जमिनीखाली जे जे उगतं त्याला कितीही धुतलं तरी मातीचा काय लागतो? अंश. म्हणजे हिंसा
होते आणि ते सूर्यास्तानंतर काही खात नाही. त्यांना विचारलं का खात नाही? म्हणे या लाईटाकडे जीव जंतू आकर्षित, तो लाईटही त्यांना सहन होत नाही. आणि आपण जेवायला बसल्यावर ते सूक्ष्म जीवजंतू कुठे पडतात? हिंसा होते. मग खरा प्रकाश सूर्याचा, म्हणून ते सूर्योदय होण्याच्या आधी जेवतात. आणि तुम्हाला खरं सांगतो, हे जैन लोकांना नमस्कार करावा. इतकं धर्माचं त्यांनी प्रामाणिक आचरण केलं की जगात कुठेही कोणी हॉटेल टाकलं की त्याला यांची काळजी घ्यावी लागते. जैन फूड इज अवेलेबल म्हणावं लागतं. कारण जैन लोक खाण्याच्या बाबतीत काय असतात? कट्टर. आपल्याला एकादशीला साबुदाण्याची खिचडी मिळेल की नाही माहिती नाही, पण त्यांना कुठल्याही देशात जा काय मिळतं, कारण ते त्यांच्या धर्माशी काय राहिले? एकनिष्ठ. या ऋषभदेवांनी आपल्या अखंड जीवनामध्ये संन्यास धर्माचं निरूपण केलं. कशाचं निरूपण केलं? आता वर्तमान काळ हा थंडीचा काळ आहे. घराघरात डिंकाचे लाडू बनवतात की नाही, आणि चवीलाही सुंदर असतात. पण कितीही डिंकाचा लाडू चवीला सुंदर लागला म्हणून 4 खाता येत नाही, कारण ते पचत नाही. 1 लाडू खायचा, आरोग्यदायी. धनु राशीचा सूर्य आकाशात असताना 1 डिंकाचा लाडू शरीराला टॉनिकचं वर्षभर काम करतो. ते कितीही चवीला चांगले लागले म्हणून 4 खातो का आपण? मग मी सोप्या भाषेत सांगतो, डिंकाचा लाडू पचत नसतो, तो पचवावा लागतो. तसं आहे, ऋषभदेवांनी जो उपदेश केला तो पचत नाही, तो पचवावा लागतो. कारण तो कशाचा आहे? संन्यास धर्माचा आहे. त्यांच्या उपदेशातला मी फक्त एकच श्लोक म्हणतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती पचायला अवघड. चणे खावे लोखंडाचे, त्याने ब्रह्मपदी नाचावे. ज्याला ब्रह्मपदी नाचायचं आहे त्याला लोखंडाचे चणे खावे लागतात. मग त्यांनी उपदेश केला, मातान्न सास्यात पितान्न सास्यात बंधुर्न सास्यात गुरुर्न सास्यात देवो न तस्यान्न परान्न मृत्युः तस्मात् समपेत समपेत मृत्यू. या श्लोकाचा साधा सरळ सोपा अर्थ सांगतो. इथे जर तरची भाषा आहे बरं का. जर तरची भाषा माहिती आहे ना? आत्याला मिशा असत्या तर, जर आत्याला मिशा असत्या तर तिला मामा म्हटलं असतं. आता जर तरची भाषा अशी असते. मग ही भाषा नीट समजून घ्या. जर नारायण मिळत असेल, काय सांगितलं मी? म्हणा, तर आईला सुद्धा सोडावं. कोणाला सोडावं? मी आधीच सांगतो, पचायला अवघड आहे. जर नारायण मिळत असेल, वडिलांना सोडावं. जर नारायण मिळत असेल, सख्या भावाला सोडावं. जर नारायण मिळत असेल तर ज्याने देव मिळवून दिला त्या गुरुलाही सोडावं. आणि ज्याला जर नारायण मिळत असेल त्याने सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा, प्राणही सोडावा. आता आईला सोडा, वडिलांना सोडा, गुरूंना सोडा, सख्या भावाला सोडा, प्राण सोडा. हे आपल्याला पचणार आहे का? पण इथे भाषा कसली आहे? जर नारायण मिळत असेल तर सोडा, मिळत नसेल तर घट्ट धरून ठेवा. आई त्याचाच अर्थ आहे. मातान्न सास्यात, नारायण मिळत असेल तर आईला सोडा. भरताला 14 वर्षाचं राज्य मिळत होतं, आईला सोडलं, कोणाला धरलं? आईला सोडलं की नाही त्याने? कोणाला धरलं? रामाला धरलं. मातान्न सास्यात पितान्न सास्यात. प्रल्हादाने नरसिंहाला प्रकट केलं. नरसिंहाने पहिल्यांदा वडिलांना मारलं. त्याला माहिती होतं हे नरसिंह येणार माझ्या वडिलांना मारणार, जो माझ्या वडिलांना मारणार आहे त्याला कशाला घरी मी बोलवेन. पण नारायण मिळणार होता म्हणून वडिलांना सोडलं.
गुरुर्न सास्यात. बलिराजाला शुक्राचार्य सांगतात हातात पाणी घेऊ नको, संकल्प सोडू नको.